नमस्कार, मी यवतमाळ जिल्हा दारव्यामधून आलेली आहे. इथे नागपूर रिलायबल हॉस्पिटलमध्ये मी ह्या हॉस्पिटलमध्ये माझ्या सासऱ्यांना ॲडमिट केलेलं आहे. आम्ही 16 ते 17 तारखेपासून एप्रिलच्या इथे एक हॉस्पिटल आहे नागपूरमधलंच, तिथे ते ॲडमिट होते. तिथे आम्ही 18 दिवस त्यांच्यावर ट्रीटमेंट केली, पण 18 दिवसांमध्ये जी रिकव्हरी तिथे मिळालेली नाही ती ह्या हॉस्पिटलमध्ये आल्याच्यानंतर आम्हाला 3 तारखेपासून इथे आमचं पेशंट बऱ्यापैकी रिकवर झालेलं आहे. तिथे पैसे तर भरपूर गेला आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये, फार्मसीमध्ये पण आणि हॉस्पिटलच्या चार्जेसमध्ये पण तिथे जे समाधान मिळालेलं नाही ते इथे मिळालेलं आहे आम्हाला. आमचे 4 ते 5 लाख रुपये तिथे गेलेले आहेत. पण त्यांची कंडिशन रिकवर होण्यापेक्षा ते आणखी खराब होत होते. त्यांची स्टेप बाय स्टेप कधी श्वास वाढायचा, कधी त्यांच्या चेस्टमध्ये पाणी. त्या डॉक्टरांना सांगितलं होतं की त्यांचं ॲक्सिडेंट झालेलं आहे. त्यांनी फक्त ब्रेन आणि गुडघ्याला जो फ्रॅक्चर होता त्याच्याकडे लक्ष दिलं. ऑपरेशन केल्याच्यानंतर त्यांच्या पायामध्ये इन्फेक्शन झालं, म्हणजे इन्फेक्टेड निघालं. 8 ते 10 दिवस त्या ऑपरेशन केलेल्या डॉक्टरांनी एकही वेळा चेकअपला आलेले नाही. ज्या दिवशी आम्ही स्वतःहून जाऊन ड्रेसिंग चेक केलं त्यांचं, तर तेव्हा त्यामध्ये बऱ्यापैकी पस साचलेला होता. आम्ही त्यांना विचारलं, जे ड्रेसिंग करणारे होते तिथे, त्यांना विचारलं की तुम्ही हे असं पिचळलेल्यासारखं का वाटतं आहे, ओली का वाटत आहे जखम? तर ते बोलले की तुम्ही डॉक्टरांना विचारा. आम्ही त्यांना विचारलं, असं नॉर्मली तर कोणी, म्हणजे ज्यांना काम येत नाही ते थोडी ना करणार आहे ना. तर त्यांनी त्यांच्या सरांना सांगितलं. ते सरांनी मग आम्हाला सांगितलं की तुम्ही 3 दिवस आणखी इथेच राहा. असं 3 दिवस करत 18 दिवस आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये काढले. पण मग आम्ही आमच्याच रिस्कवर तिथून सुट्टी घेतली, कारण आम्हाला आमचं पेशंट तिथे आणखी ठेवून खराब करायचं नव्हतं. तिथे सुट्टी घेऊन आम्ही मग इथे रिलायबल हॉस्पिटलला आलो आणि त्यांच्यावर त्याच, म्हणजे ज्या वेळेला इथे ॲडमिट केलं तेव्हापासून बऱ्यापैकी ट्रीटमेंट चालू झाली. आणि इथे असं नाही आहे की ICUमध्ये आम्हाला पेशंटला बघू देणार नाही किंवा जो टायमिंग आहे त्याच टायमिंगमध्ये आम्ही बघू शकतो, असं नाही आहे. आमची जेव्हा इच्छा होते की आम्हाला बोलायचं आहे, त्यांच्यासोबत बघायचं, तेव्हा हे परमिशन देतात आणि आम्ही आमच्या पेशंटसोबत बोलू शकतो आहे आणि बघतो आहे त्यांना. तर बऱ्यापैकी ते आता खूप छान आहेत. आणि इथे ट्रीटमेंट, इथे त्यांचं ऑपरेशन सचिन भाजीपाले सरांनी केलं. आणि बाकीच्या त्यांच्या बॉडीच्या ज्या किडनीवर स्वेलिंग, परत लिव्हरवर जी स्वेलिंग आहे त्या बाबतीत संजय आणि त्रिवेदी सर हे दोघं ट्रीट करत आहेत. आणि आम्हाला म्हणजे समाधानकारक उत्तरं मिळत आहे. असं नाही की ते आम्हाला, की पेशंट जर जास्त वाईट असेल कंडिशन आणि ते सांगत असेल की ते चांगले आहे, असं नाही. जे आहे ते रोज आम्हाला कळवतात आणि सांगतात. आणि त्यांचे राऊंड 2-3 वेळेस जरी झाले दिवसातून, तरी ते आम्हाला येऊन सांगतात की तुमचं पेशंटची आता अशी तब्येत आहे, त्यांनी हे खाल्लं, ते आमच्यासोबत हे बोलले. कधी ते बोलत असले तर आम्हाला इथला स्टाफ पण सांगतो की तुम्ही येऊन बोलू जाऊन शकता. कारण तिथे त्यांना झोपेच्या गोळ्यांमुळे ते अस्वस्थ होते, खूप अशी स्वस्थ बॉडी होती त्यांची. त्यांना तिथे वेदनाच कळत नव्हत्या की आपली पाठ दुखतं, पाय दुखतं का काय होतं आहे. इथे त्यांना कळतं आहे, ते हालचाल बऱ्यापैकी चालू आहे त्यांच्या शरीराची. मला इथे आल्यानंतर असं वाटतं आहे मला की तब्येत बऱ्यापैकी बरी आहे त्यांची आणि ते रिकवर होऊनच घरी जातील.